महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीती न आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला पालकमंत्री जयकुमार गोरे सर, माननीय आमदार खावताडे साहेब, देवेंद्र कोटे साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस आयुक्त महोदय, तसेच माननीय सोलापूर महानगरपालिका आयुक्त महोदय, तसेच माझ्यासमोर बसलेले सर्व अधिकारी कर्मचारी, तसेच सर्व सोलापूरकरांना सर्वात पहिला शिवस्वराज्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, तसेच ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचे आणि प्रेरणादायीचे आहे. आजचा दिवस केवळ एका सम्राटाचा राज्याभिषेक नाही, परंतु आपले स्वाभिमान, स्वतंत्रता तसेच जनतेच्या हितासाठी उभा राहिलेल्या शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्याचा आरंभ. आज जिल्हा परिषदेच्या वतीने आम्हाला अभिमान वाटतो की आज त्याच शिवस्वराज्याचे तत्त्वे पुन्हा एकदा उजळण्याचा संकल्प करतोय. ग्रामविकास विभाग तसेच जिल्हा परिषद हे केवळ पायाभूत सुविधा किंवा योजनाविषयी नाही, तर तो आहे लोकसहभागाच्या स्वतंत्रतेच्या आणि आत्मनिर्भरतेचा दिशा दाखवणारा मार्ग आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज रचताना गडकोट बांधले, पण त्याचबरोबर लोकांचेही मनेही जिंकले. आज आपल्या त्याच मार्गावर पुढे चालत गाव तिथे योजना, गाव तिथे प्रगती हे संकल्पना घेऊन पुढे जायचे आहे. आज आपण सर्वांनी एक आपले गाव, आपली जबाबदारी हे लक्ष ठेवून आपण एकत्र येऊ आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आणि तसेच महाराष्ट्र राज्याचा विकास साधण्यामध्ये आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले मार्गामध्ये आपण पुढे जाऊ, असं सर्वांना मी माझी अपेक्षा व्यक्त करतो. असं सांगून माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाचा पदभार घेतल्यानंतर संपूर्ण डिव्हिजन वाईज राज्य पिंजून काढणारे आणि आपल्या ग्रामविकासाला दिशा देणारे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला राज्यमान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं आणि ते स्थापन केल्यानंतर ते दिल्लीपर्यंत भगवा फडकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपण सगळेजण इतिहास वाचतो, पण या इतिहासामध्ये
जनतेचं, रयतेचं, सामान्य माणसाचं राज्य जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराजांनी स्थापन केलं आणि त्या राज्याचा विस्तार अख्ख्या देशभर जेव्हा झाला तेव्हा त्या स्वराज्याला राजमान्यता मिळवून देण्यासाठी राज्यमान्यता मिळावी आणि हे जनतेचं राज्य शाश्वत आणि चिरंतन राहावं म्हणून राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. तो 6 जून 1674 हा दिवस होता आणि त्याचाच आज राज्याभिषेक दिन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. आपल्या सगळ्यांना या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनापासूनच्या मी शुभेच्छा देतो आणि जो आदर्श आपल्याला महाराजांनी घालून दिलेला आहे. महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये पण एका शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागला नाही पाहिजे, कुठल्याही परिस्थितीवर अन्याय नाही झाला पाहिजे, प्रत्येकाला स्वतःचं जीवन स्वातंत्र्याने जगता आलं पाहिजे आणि ते जगण्याचा अधिकार मोगलांच्या साम्राज्यामध्ये कधीच मिळत नव्हता. तो अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये जनतेला मिळवून दिला आणि शेतकऱ्यांच्यापासून सगळ्याच लोकांना सोबत घेऊन एक आदर्शवत असं स्वराज्य स्थापन केलं. त्या स्वराज्याचं आजही आपण सगळेजण त्या स्वराज्याने घालून दिलेल्या आदर्शावर आपण सगळेजण आजही चालतो. आज देश छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर पुढे जातो. महाराज फक्त आपल्या देशापुरते मर्यादित नव्हते, तर महाराजांची ख्याती अख्ख्या जगभर आजही आपण बघतो. लंडनपासून सगळ्या ठिकाणी महाराजांच्या राज्याचा कारभार कशा पद्धतीनं चालत होता आणि त्या पद्धतीनं राज्यकारभार करण्याचा प्रयत्न आजही अनेक देश करतात. एवढं मोठं महात्म्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आज आपण सगळेजण या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो आणि या दिवशी आपल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी या शिवराज्याभिषेकाच्या दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हा देशातला प्रगत राज्य आहे आणि हे राज्य पुढे जात असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं असंच पुढे जात राहावं अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर मी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय स्मिता पाटील मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावं. स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची होईजे, स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची होईजे, हिंडता फरहिता गेलो आनंदवन भुवनी. असे आनंदवन भुवन निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेकाचा दिन आज आपण शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करत आहोत. या दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरे सर आज आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे आमदार माननीय समाधान दादा आज आपण उपस्थित राहिलात. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपलेही आभार व्यक्त करते. माननीय श्री देवेंद्रजी कोठे सर आज आपण उपस्थित राहिलात, आपलेही आभार. आजच्या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर आपण उपस्थित राहिलात. माननीय पोलीस आयुक्त राजकुमार राव सर आज उपस्थित राहिलात. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी आमचे ग्रामविकासचे मार्गदर्शक आदरणीय गुले सर, कांबळे सर आज आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते. सर्व पत्रकार मित्रांचे आभार. सर्व मान्यवरांचे, सोलापूर जिल्ह्यातील सर्व मान्यवरांचे आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो. शिवचरित्र आज जिवंत करणारे स्वानंद परिवार म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांचेही मनपूर्वक आभार. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त ओंबासे सर आज आपण इथे उपस्थित राहिलात, आपलेही मनपूर्वक आभार. रोहिणी तडवरकर मॅडम आज आपण उपस्थित राहिलात, आपलेही मनपूर्वक आभार. शेवटी एकच सांगावंसं वाटतं की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे कैसे चालणे, सलगी देणे कैसे व्हावे, याहून विशेष ते करावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे. धन्यवाद.
सगळ्यांचे धन्यवाद. पण आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या ते 2 गीतासाठी वाजवा. ते खूप सुंदर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेरणा उत्पन्न करणारी दोन्ही गीतं ते पोवाडा सादर केला. त्या तिघांचंही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू सर.